बिघाडी नाहीये हा ती. तिने कुठल्याही गोष्टीसाठी कुणासमोर कधीही हात पसरलेले नाहीत. उलट देत आली ती सगळ्यांना. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, चैतन्य. बघताय ना दादा कशी बोलतेय, बघताय ना तुम्ही. वैजंती, डोकं जागेवर ठेवून बोल. आधीच एकतर सत्य लपून फार मोठं पाप केलंस तू. का नाही सांगितलंस मला? बायकांनी स्वयंपाकघराच्या बाहेर आपली अक्कल चालवायची नसते. ही गोष्ट लक्षात ठेव. त्या पोरीमुळे जर का माझ्या मुलाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल. आणि मग तुला खूप पश्चाताप करावा लागेल अशी शिक्षा देईन मी. कळलं? काय बोलताय तुम्ही? हे काय माणूस आहात तुम्ही? मला शिक्षा करणार आहात? गेली 25 वर्ष जी बाई या घरासाठी, या संसारासाठी उंबरावून झिजत राहिली, तिला शिक्षा करणार आहात तुम्ही? तिच्या स्वप्नांना खरकट्या भांडण्यांचा वास येतो, जिच्या इच्छा घासून धुवून पिळून वाळत टाकल्यात, तिला शिक्षा करणार आहात तुम्ही? जी बाई तुमची तत्व, तुमचा रुतबा, तुमचे शब्द जपण्यासाठी रोज रोज शिक्षा भोगते, तिला आणखीन काय शिक्षा करणार आहात तुम्ही? आणि तुमच्या या बेशिस्त मुलीचं काय? ती तुम्हाला माझ्या विरोधात उभी करते हे पण कळत नाहीये का तुम्हाला? आई तू रेणुका, एक शब्दही बोलू नकोस ना तर हात उठेल माझा आता. वैजंती, हो, मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवली कारण मला घरामध्ये तमाशा नको होता, म्हणून मी गप्प नव्हते बसले. सारंगला अनेक प्रकारे समजावून मुक्तापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. हे तरुण वयातलं प्रेम आहे, राग आणि जबरदस्तीने नाही संपवता येत. आज जोडते मी, माझ्या हेतूवर नका संशय घेऊ तुम्ही. मला स्पष्ट दिसतंय तुमचा माझ्यावर विश्वास आहे. प्रेम जगात जर देव असेल ना तर एक दिवस तुम्हाला नक्की तुमची चूक समजेल. आणि त्या दिवशी तुम्हाला भयंकर पश्चाताप होईल. दादा बघताय ना तुम्ही तिच्या सगळ्या चुका कशी तुमच्यावर ढकलतीये. नका लक्ष देऊ आईकडे. तुम्ही चला नाश्ता करायला चला. तुम्ही तिला तुमच्या खाण्यापिण्याचं काही पडलेलं नाही, पण मला माझ्या वडिलांची काळजी आहे. चला दादा तुम्ही चला. नाही करायचंय तिला ते लग्न. तिचा नकार रे, त्यामुळे तू ही सर्कस घेऊन रस्त्याला लागायचं. असं कसं? असं कसं? मला भक्ती करून ऐकायचंय. हे नाही बोलायचं तिला. अण्णा सावकाश. अरे तिचा जन्म आता तिचा बाप सांगतोय नाही भेटणार माही पोरगी तू. ना सावकाश. तू निघ.
नाहीतर उभा चिरील एकेकाला निघा. आणि तुला पोलिसात जायचंय नाहीतर जिथं पुढं जायचंय तिथे जा. हा मी नाही घाबरत. हा नाही घाबरत. निघा. थांबा. पैसे दिल्याचा पुरावा पाहिजे ना मला. बैरू ये फोटो काढ. फोटो काढ. हो का अंतशेठ पैसे मिळालेत. जरा हसा. भैरू हा फोटो सरपंच साहेबांना पाठवायचा आणि इमानदारीत पाठवायचा. ते म्हणले नाही मिळाला फोटो तर सगळा राग तुझ्यावर निघन. आणि तू माणूस लावून पैशासाठी बाई माणसाच्या अंगावर हात टाकलाय विसरू नको. हे हा गेला सरपंच साहेबांना गेला. चला आपला व्यवहार मिटला. आता परत लाळ गाळत त्या घराकडे फिरकायचं नाही. हा चला लागा रस्त्याला. वरून ती फोटो तर तू फोटो काढला पाठवला सरपंचाला. अहो पाठवावा लागला ना. आता एवढी माती खाल्ल्या म्हटल्यावर नाही कसं म्हणणार आहे. आईच्या येडत तू. दाखव फोटो. फोटो दाखव. हो हो कांताशेठ अहो राहू द्या ना. कशाला स्वतःची जखम कुडतुडून काढताय राव. दाखव. त्रास व्हाया पाहिजे मा. दाखव. हा 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 अरे दे. बघ बघ किती चेहरा उतरलाय मा. बघ बोल अजून येड आकडा काहीतरी बोल. मा त्रास व्हाया पाहिजे बोल. ते अरे बोल ना. मुक्ता काय. मुक्ता काय बोल. मुक्तानं पैसे नाही तुमच्या तोंडावर ताजं ताजं शेण फेकून मारले. जास्ती झालं का. नाही बोल. मला राग यायला पाहिजे बोल. पैरू हे मी काय बघतोय. पुढं काय हे बघ. परत जावं लागेल का. हो प्रश्नच नाही ना. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मिळाला. घरच्या नवीन सुनेला घालायचा पारंपरिक हार आत्ताच्या आत्ता मला हवाय. आणि तसाही तो मलाच मिळणार आहे ना. मग आता द्यायला काय हरकत आहे. ठीक आहे. वैजयंती अहो पण लग्न आधीच हार. नाही नाही अहो हे आपल्या नियम आणि परंपरेच्या विरुद्ध आहे. परंपरेमध्ये काय बसतं आणि नियम कसे बनवायचे हे मी ठरवेन. कळलं. पण एवढी घाई कशाला. माझं बोलून झालंय. हिलाच दागिन्यांचा मोह सुटत नाहीये. थांबा मीच घेऊन येते. थांब रेणुका. मला दागिन्यांचा मोह होतोय. मोह. तुझ्या वडिलांनी मला कधीही तोळ्यात दागिने केलेले नाहीयेत. किलोत केलेत किलोत. तुझ्या वजना एवढे दागिने काय माझ्या उशाशी असायचे.
दागिने घालून संसार करणं आणि मिरवणं खूप सोपं होतं माझ्यासाठी, पण संसाराचं सोनं करण्याचं स्वीकारलं मी. आणि मी जर मोह केला असता तर काय झालं असतं एकदा विचार तुझ्या वडिलांना. मला एवढंच म्हणायचंय, आधी आर्या लग्न करून सारंगची बायको म्हणून या घरात येऊ दे ना. तिने माप ओलांडलं ना की लगेच मी हा हार तिच्या गळ्यात घाली. हो हो, हे बरोबर आहे. म्हणजे एकदा का ती मुलगी ते हे माप ओलांडून घरात आली की मग घाला तिला ते हे म्हणजे पाप नाही लागणार. रेणुका, हार घेऊन ये. आणि आर्याच या घरची सून होणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये त्याबद्दल शंका, कुशंका, किंतु परंतु असण्याची काही गरज नाही. कळलं? अहो माझं एकदा ऐकून तर. माझं बोलून झालंय. वा, किती सोन्यासारखा आहे. नाही म्हणजे सोन्याचाच आहे हा. काय कारागिरी आहे, काय नक्षी काम आहे. सुंदरच आहे ग बाई. काकी, हा, हे तू तुझ्या हाताने तिला घाल. हो, मी घालते हा आर्याला. आर्या ये, मी माझ्या हाताने तुला हार घालते हा. हा हार एखाद्याच्या बायकोसाठी नाही तर नगरकरांच्या सुनेसाठी. एखाद्याची बायको होऊन या घरात आलेल्या मुलींनी ती नगरकरांची सून आहे हे एकदा सिद्ध केलं की मगच दागिने तिला दिले जातात. घे. ठेव तुझ्याकडे, पण घालू नको. त्याआधी नगरकरांची सून होण्यास तू लायक हे सिद्ध कर, मग काय. एवढं तर तू करूच शकतेस ना. भक्ती, तुला खरंच त्या घाणेरड्या माणसावर प्रेम झालं होतं? बोल. नाही ताई, मला तो माणूस अजिबात आवडत नाही. पण मी हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठी करत होते. कांता शेठजी बोलला ना, त्यावर तुम्हाला खरंच वाटायला लागलं. त्याच्याशी लग्न केलं तर तो आपल्या घराकडे लक्ष देईल, आपल्या पैशा पाण्याच्या सगळ्या अडचणी दूर होतील. म्हणून वाटलं जाऊ द्या, लग्न तर करायचे. म्हणून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होती. तुम्ही सगळ्या घरासाठी एवढं राबता, तर माझा पण वाटा असावं म्हणून मी. भक्ती, एडीस का? माझी लहानपण मायपेक्षा एवढी मोठी कधी झाली?
भक्ती एवढी मोठी नको बाळा, तू जशी आहेस ना तशीच राहा, बालिश उन्हाळ. मुक्ते, तू अजून कुंकवाबद्दल सांगितलं नाहीस. इथून पुढे मुक्ताच्या गावचा परिसर सुरू होतोय. तर पुढचा प्रवास मी एकट्यानेच करेन. तू परत जा. नाही यार भावा, असं कसं? हे बघ, अरे मला तुझा जीव धोक्यात घालायचा नाहीये. तिथे काही होऊ शकतं. खरं सांगायचं तर भावा, जरा आतून टरकलोच होतो. हे म्हणजे तू आता परत जा म्हणलं तेव्हा मला खरं तर आनंदच झालाय. पण तुझी लय काळजी वाटते यार. माझी काळजी करू नकोस. हे बघ, मला आता कसलीच भीती राहिली नाही. आणि भीती नाही याचा अर्थ माझ्यात ताकद आली. त्यामुळे आता कितीही मोठं संकट येऊ दे, मी लढणार. काळजी घे भावा. माणसाने रस्ता तर हाच सांगितला होता. कोणाला तरी विचारायला पाहिजे. कांतशेठ, योच त्यो शिकार सवतावून चालत येते. ते आत्माराम शिंदेचं घर कुठे सांगता येईल का? ते संबळवादक आहेत आणि त्यांची मुलगी आहे मुक्ता. तू तर शहरात ना आलेला दिसतोय. गावातल्या पुरीकडे काय काम आहे? त्याच तू भैरू आहेस ना? आमच्या घरी आला होतास? दादा, तूच आमच्यासाठी आता स्पेशल पाहुणा आहे. तर बघ तुला कशी स्पेशल ट्रीटमेंट देतो. कशाला पाय तुला मुक्ता? शेपूट हलवत आला का माग? ए, तोड सांभाळून बोला. हा, तुम्ही तरी सांगा काय घडलंय नक्की. कोण आहे तो पोरगा? ते सांग, कोण आहे तो पोरगा? आई, काल छोट्या मालकांचा साखरपुडा होता.
भैरवनी कान त्या शिटांना मारून राहिलेत. कोणला? तुला ज्यांनी कपड्यावर कुकू लावलं त्यांना. छोटे मालक इकडं. मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय, माझा अहंकार दुखावलाय. जर का तिनं सारंगला परत केला नाही तर तू विचारही करू शकणार नाहीस. इतकं काहीतरी भयान घडेल. भयान. बरं झालं सावतावून आलीस. आता दोघांना एकत्र संपवतो. नगरकरांच्या सुनेवर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी? खरं आहे ग पोरी. अजिबात रडायचं नाही, घाबरायचं नाही. आजी, एक मनातलं बोलायचं होतं. अगं मग बोल की. आजी, मला पण मुक्ता आवडते आणि ती सारंग दादाची बायको म्हणून या घरात यावी असं मला मनापासून वाटतंय. खरंच? अगं, मुक्ता अशी मुलगी आहे जी या घरात चांगले बदल घडवून आणू शकते. चुकीला चूक असं म्हणायची ताकद फक्त तिच्यात आहे. आणि या घरातल्या ज्या बायका तिला विरोध करतायत ना, त्यांना हे कळत नाहीये की मुक्ताच त्यांना या बंधनातून मुक्त करू शकते. खरंय. अगं, एवढ्याशा लेकराला जे समजलं ते या घरच्या शाण्यानं समजलं असतं तर किती बरं झालं असतं. तू अजिबात घाबरू नगस. सारंग गेलाय, चांगलं काहीतरी घडेल. कोणाचा आहे? भैरूचा फोन. बघ 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 बघ, काहीतरी चांगली बातमी असणार आपल्यासाठी. बघ बघ. हा भैरू बोल. संपले का दोघं? नाही ना. हो, तो तुमचा सारंग पिक्चर मधल्या हिरो सारखा तुटून पडला ना राव आमच्यावर. याच्याला हिरून खलासच करणार होतो, तर ती मुक्ता मध्येच उगवली ना. आणि या सगळ्या राड्यामध्ये तिच्या डोक्याला जखम झाली. हे सगळं पाहून तो सारंग चवताळून उठला आणि आम्हा सगळ्यांना धुतला. खायला खरंच प्रेमातलं ताकद असते राव. त्याची गुणगण गायची सुपारी दिली होती तुला. खुशाल विजयी गाता सांगत सुटलाय. तू एकाही कामाच्या लायकीचं नाहीयेस. अहो नाही युवराज भाऊ, अहो खरंच मी मनापासून करतोय हो. आणि यावेळी कांता शेठ पण सोबत होते. पण काय, त्यांना कधी संपवणार ते आधी सांग. बाकीची फालतू बडबड ऐकायला मला वेळ नाहीये. युवराज भाऊ, पुढचा प्लॅन रेडी आहे. पर दोघांना एकत्र खलास करणं ना जरा अवघड वाटतंय. सेपरेट करून काटा काढावं लागणार आहे.
आधी कुणाला खलास करू, सारंगला का मुक्ताला? सारंगला. सारंगला काही होता कामा नये. त्या पोरीला संपव आधी. हॅलो युवराज भाऊ, हॅलो. तुम्ही काय करता इथे? ते मी ते युवराजचं डोकं दुखत होता, मी सुंठेचा चहा आणला होता. गार झाला वाटतं, गरम करून आणते. हो जाते. आवण्यापेक्षा परिस्थिती महत्वाची. काय असेल ते भाजी भाकरी कर, त्यांना खाऊ घाल आणि काढून दे इकडनं. अगं बाई, छोटे मालक, मायापुरीमुळे तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो तुमची. अहो नाही, तिला जेवढं मी दुखावलंय त्यापुढे काहीच नाही. अँड इट्स रिअली अनबिलिव्हेबल की जगात खरंच इतक्या चांगल्या मनाची माणसं आहेत. खरंच देवाचं काळीज आहे तुमचं. नमस्कार. हाय. हो, आणि तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडत जाऊ नका. तुमचे हात नेहमी मला आशीर्वाद देण्यासाठीच उठायला हवेत. आणि मी खूप मोठ्या घरातला आहे, श्रीमंत घरातला आहे असं बिलकुल समजू नका. मी तुमच्याच कुटुंबातला आहे असं समजा. आणि माझ्या जेवणाचं तर टेन्शनच घेऊ नका. तुम्ही जे बनवाल ना त्यातले 2 घास मला दिले तरी चालेल. प्रेमानं आपुलकीनं जेवढं मिळेल ना तेवढं पुरेसं असेल माझ्यासाठी. छोटे मालक, आम्ही तुम्हाला उपाशी नाही ठेवणार. घासातला घास देऊ, पण तुमच्यासाठी चांगलं काय नाही बनवू शकत. अहो मला नकोच आहे, आणि वेगळं काही करू नका. मी म्हणालो ना, तुम्ही जे बनवाल त्यातले 2 घास मला द्या. बरोबर कुसुम. हा, मी भाकऱ्या थापायला घेते. चल ग बघते. चल. तुम्ही बसा ना मालक, बसा. इकडे घ्या. या मालक, आहो तुम्ही तिथं कशाला बसलो? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. जमिनीवर राहायला आवडतं मला.
नाही. मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस. ते म्हणाले की माझ्या निर्णयावर अवलंबून आहे आणि माझ्या डोळ्यात पण नकार दिसत नाही तोपर्यंत छोटे मला घरातून जाणार नाही, म्हणजे माझ्या जवळपासच राहणार. युवराज, अरे युवराज शांत हो. हे बघ, शेवटी बापाचा जीव मुलासाठी तुटणारच, पण भैरूला काय सांगायचं ते लक्षात. भैरू, रावसाहेबांचा आदेश आहे की सारंगला घराबाहेर काढून मग मुक्ताचं घर जाळायचं, पण युवराजचा आदेश आहे सारंग घरात असला तरी त्याच्या सकट घर जाळायचं. आणि आदेशाची अंमलबजावणी तंतोतंत व्हायला पाहिजे. पैसे डबल मिळतील. केवढे? डबल. मुक्ता, हा, एवढ्या सगळ्या पायऱ्या तू झाडणार आहेस? दे ना, ती झाडू दे ना मला. मुक्ता दे ना, मी तुला मदत करतो, म्हणजे काही पायऱ्या मी झाडून देईन. दे. काही गरज नाहीये, मला मावं काम करू द्या. अगं पण मुक्ता, अगं सांगितलं ना गरज नाही म्हणून. ऐक ना माझं मुक्ता, अगं असं नको करू. मुक्ता, तुला गौऱ्या थापाला शेणाची घमी लावून ठेवली बरं का? हा भाऊ. नमस्कार. राम राम. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? पैशासाठी नाही करत मी. प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसती करायची. मनाच्या शांतीसाठी करीते. देवाला पण आवडते ही सेवा. ह्याची भक्ती केली, सेवा केली, तो ऐकतो माव. अनबिलिव्हेबल. काय मागितलंस ग तू देवाकडे? ज्यांच्यामुळे मला त्रास होतोय त्यांना भलाबुराचा विचार करायची सद्बुद्धी दे. शान कर त्यांना, हेच मागितलंय. मुक्ता, ते शहाणपण त्याने मला आधीच दिलंय आणि म्हणून तर मी इथे आहे ना. मला पण सेवा करायची इच्छा आहे. मला दे ना झाडू. घ्या घ्या घ्या. हो हो. शेवटच्या पायरीपर्यंत झाडायचा. कचरा दिसला पाहिजे ना पाला पाचोळा. घ्या झाडा. अहो, काय ऐकते मी? तुम्ही खरंच मुक्ताला मारणार आहात? चुकीचं आहे ते. फक्त मुक्ताचं नाही, मुक्ताचं अख्खं घराणं संपवणार. मी बोललो होतो तुला हे. अहो, का करताय तुम्ही असं? हे चूक आहे, पाप आहे, घोर अपराध आहे हा. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. अधिकार आहे मला. माझ्या मुलाला भुलवण्याचं पाप केलंय तिने. माझ्या घरातली शांतता हिरावून घेण्याची चूक केली तिने. नगरकरांची इज्जत तिने वेशीवरती टांगली, धुळीला मिळवली. तिला मृत्यूची शिक्षा देण्याचा अधिकार मला आहे.
हात जोडते मी, पदर पसरते असं नका करू. तू जाऊ शकतेस. हो, हवं तर मी मुक्ताशी बोलते. मी सारंगला परत घेऊन येते ना. हे जर तेव्हा केलं असतंच ना, तर कदाचित तेव्हा मी फक्त हातपाय तोडून तिला पाठवून दिली असते. आता ती वेळ गेली. आता जे काही होईल ते गप गुमान पाहत राहायचं. हो, पण माझं बोलून झालंय. येऊ येऊ. तुम्ही दादा या ना. आम्ही तुला परत एकदा आश्वासन देतो की सारंग घरी परत नक्की येणार. काळजी करू नकोस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्याला घरी खेचून आणणार. विश्वास बसत नाहीये का तुझा? आता मुक्ता मेल्यानंतर त्याला घरी परत यावंच लागणार ना. म्हणजे काय नाही, आमची माणसं मुक्ता त्याचं सगळं घरदार जाळून खाक करणार, राख रांगोळी करून टाकणार. दादा पण एवढं टोकाला जाणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे लोकांचे खून वगैरे करावेच लागणार. त्या कुटुंबाची लायकीच आहे ती. काय करणार आपण? आता त्याच्यानंतर थोडासा पोलिसांचा ससे मिळायला लागेल मागे, पण त्याची नाहीये काळजी. सुखरूप आम्ही त्यातनं बाहेर पडू. काय बडाबडा बोलणारी माणसं अशी नोटांची बंडलं फेकली ना की मुकी होतात. नाही, बरोबर आहे तुमचं. हे जे काही घडते ना हे त्या लोकांमुळेच घडते. बरोबर. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तर तू नको काळजी करू. सारंग परत ये. पण दादा ही जाळपोळ करणारी लोक सारंगला ओळखतात का? नाही म्हणजे तो मुक्ताला वाचवायला जाईल आणि त्या झटापटीत त्याला काही झालं तर? त्याला काही होणार नाही. आमच्या माणसांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत. पण दादा तुम्हाला मला त्याची जेवढी काळजी आहे तेवढी त्या लोकांना थोडीच असणार. आणि आपल्यातलं तिथे कोणी नाहीये म्हटल्यावर मी गॅरंटीने सांगते सारंग तिथे जाणारच. हे सगळं त्याच्या डोळ्या देखत घडत असताना तो गप्प नाही बसणार. शेवटी तुमचंच रक्त आहे ना.